भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोगितः जनेत्याशु वैराग्यम ज्ञानंच तदहेतुकम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे सूत महाराज म्हणतात, हे शौनकादिका हो, भगवंताची कथा ही अलौकिक आहे आणि भगवत कथेने माणूस तरुण जातो. भक्ती ही त्यातून निर्माण होते. आधी सुरुवातीला भगवत कथेची आवड निर्माण झाली पाहिजे, रुची निर्माण झाली पाहिजे. जशी रुची निर्माण होत 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 आवड निर्माण झाली म्हणजे भगवत कथेकडे लक्ष लागू लागतं, मन लागू लागतं. आधी भगवत कथेबद्दल आवड निर्माण करणं पहिलं कर्तव्य आहे. आवड निर्माण झाली की त्याच्याबद्दलची ओढ लागते. ओढ निर्माण झाली की त्याच्याशिवाय करमत नाही, सुधरत नाही. जसा मोबाईल आहे, 1 मिनिट हातात नसलं तर करमत नाही. आधी माणूस मोबाईलच्या नादी नव्हता, पण हळूहळू त्याची आवड निर्माण झाली. मग माणूस सवड काढू लागला आणि मग त्याच्यात पूर्णपणे गुंतून गेला. हा जसा सांसारिक गोष्टीबद्दल आपण करतो, तीच गोष्ट पारमार्थिक गोष्टीबद्दल ते म्हणतात, जैसी अभिरुची विषयी तैसी परमेश्वरी घडेल जरी, तरी मग काय येऊने बा चारी पुरुषार्थ राबतील घरी. जशी विषयाबद्दलची अभिरुची आहे, ओढ आहे, आवड आहे, तशी परमेश्वराबद्दल निर्माण करा. या ठिकाणी ही रुची, ही आवड परमेश्वराच्या बाबतीत निर्माण करण्यासाठी ते म्हणतात, आधी रती. परमेश्वराबद्दलचं प्रेम म्हणजे लौकिक जीवनात रती म्हणजे शारीरिक दैहिक पातळीवरची आहे आणि परमेश्वराच्या बाबतीत त्याला आपण भक्ती म्हणतो. रती हीच भक्ती आहे, पण रती ही आपण देह पातळीवर त्याचा विचार करतो, त्याला आपण रती म्हणतो. पण परमेश्वराच्या पातळीवर तीच रती भक्तीमध्ये परिवर्तित होते आणि हीच भक्ती नंतर विरतीमध्ये परिवर्तित होते. ज्याप्रमाणे गोपींचं घडलं. गोपी आधी भावाने श्रीकृष्णाकडे आल्या, परंतु नंतर मात्र त्या विरतीकडे गेल्या. रतिभावनेने आल्या पण त्या विरतीकडे गेल्या. भगवंताकडे आधी आकृष्ट व्हावं ते त्यांच्या कथेच्या माध्यमातून, त्यातून आपोआपच वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्यातून ज्ञान निर्माण होतं. एकातून एक. आधी फक्त बीज पेरायचे, बीज पेरा, आधी कर्तव्य करा बीज पेरण्याचं. बीज पेरलं की आपोआपच त्यातून अंकुर निर्माण होतो. हा भक्तीचा अंकुर निर्माण झाला की तो वाढतो, त्याचं झाड होतं. मग झाडाला तर फळ येणारच की हो. झाड निर्माण झालं, आंब्याचं झाड लावलं, ते चांगलं असेल, नामांकित असेल, ते जोपासलं तर आपोआपच त्याला तौर येणार, त्याला फळ येणार. ज्ञान हे फळ आहे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात, आधी भक्ती पेरलं पाहिजे. भक्ती ही पेरली पाहिजे. कशाच्या माध्यमातून? कुठं पेरायची हो म्हणले भक्ती? अहो म्हणले कानाच्या माध्यमातून मनात पेरा. या ठिकाणी एका श्रेष्ठ दर्जाचे नाथपंथीय कवी त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या काव्यामध्ये की श्रवणी पेरले ते नयनी उगवले. जे कानाच्या माध्यमातून गुरु उपदेश करतो, पेरतो, तो डोळ्यामध्ये प्रगट झाला पाहिजे, म्हणजे दृष्टी बदलली पाहिजे. या ठिकाणी श्रवणी पेरले ते नयनी उगवले. जे आपण
कानामधून ऐकतो, आपण कानाच्या द्वारे, श्रवणाच्या द्वारे कथा ऐकतो, पण त्या कथेने पेरणी झाली पाहिजे मनात, आणि मनात पेरणी झाली की डोळ्या दृष्टी बदलते. जगामध्ये जगजगदीशू, जग आणि जगदीश वेगळं नाही, पण आपल्याला का दिसत नाही तर आपण त्या दृष्टीने पाहत नाहीत. म्हणून ज्या दृष्टीने पाहावं ते आपल्याला दिसतं. याला दृष्टी सृष्टीवाद काही ठिकाणी लोक म्हणतात की जसं आहे तसं आम्ही पाहणार. दृष्टी सृष्टी, आमच्या डोळ्याला जे दिसतं तेच खरं, पण डोळ्याला जे दिसतं तो आकार आहे, पण तत्व डोळ्याला दिसत नसतं. तत्व समजून घ्यायचं असतं. जसं शंकराचार्यांनी म्हटलंय, दंतिनी दारू विकारे दारू तिरो भवती सोपी तत्रैव. एक मुलगा आपल्या वडिलांच्या बरोबर, त्याला हाताला धरून 5-6 वर्षाचा मुलगा, वडील 30 वर्षाचे, चालत 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 एका दुकानात गेले. दुकानात गेल्याबरोबर एक मोठाच्या मोठा हत्ती होता, शिसम लाकडाचा तयार केलेला, फार सुंदर हत्ती. काय कोरीव आहे म्हणले हा हत्ती, वा वा वा. मुलगा म्हणला, बाबा मला हा हत्ती घ्यायचा आहे. तो म्हणे, कुठे हत्ती? तो काय हत्ती आहे? बाबा म्हणाले, अरे तो हत्ती नाही, ते लाकूड आहे. नाही 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 म्हणले, हत्ती आहे हा हत्ती आहे. ते हत्ती आहे का लाकूड आहे? याचं उत्तर हत्ती आहे, पण हत्तीचा आकार आहे. तो हत्ती आहे म्हणून तो अंगावर येऊ शकणार नाही. जरी हत्ती असला, हत्ती लाकडाचा आहे, सिंह लाकडाचा आहे, वाघ लाकडाचा आहे, म्हणजे तो खातो का? तो काय आक्रमण करतो का? तो काय हिंसरतेने आपल्यावरती आपला झाप टाकून येतो का? नाही येत. तो हत्ती आहे किंवा वाघ आहे, सिंह आहे, पण लाकडाचा आहे. आकार आहे फक्त, पण आतमध्ये लाकूड आहे. मग याला दंतिनी दारू विकारे दारू तिरो भवती. जर आम्ही म्हणालो नाही 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 हे लाकूड आहे, लाकूड म्हणून पहा, अरे हो खरंच की हे लाकूड आहे. मग जेव्हा तुम्ही लाकूड म्हणून पाहता तेव्हा हत्ती दिसत नाही, आणि हत्ती म्हणून पाहता तेव्हा लाकूड दिसत नाही. दंतिनी दारू विकारे, दारू म्हणजे लाकूड. दारू तिरो भवती सोपी तत्रैव जगती तथा परमात्मन परमात्मन्यपि जगत तिरो धत्ते. आपण जेव्हा जग म्हणून पाहतो तेव्हा परमात्मा दिसत नाही, आणि परमात्मा म्हणून पाहतो तेव्हा जग दिसत नाही, ईश्वरच दिसतो. जग जगदीशू. म्हणून तर नाथांना सगळं जग ईश्वर दिसलं. जे जे भेटेभूत ते ते मानिजे भगवंत, असं माऊली म्हणतात. त्याची मागची भूमिका ही आहे. म्हणून ते म्हणतात, पण ही दृष्टी कधी बदलते? आधी मनात परिवर्तन झालं पाहिजे. हे मनातलं परिवर्तन कानामध्ये शब्द, कानामध्ये कथा, कानामध्ये भगवंताचं गुणसंकीर्तन घुमल्याशिवाय नाही. नुसतं कानावरून गेलं तर नाही बरं का. कानावरून गेलं काय काय, माझ्या कानावरून गेलं बा, काहीतरी गल्लीमध्ये म्हणत होते, कानावरून गेलं. कानावरून गेलं म्हणजे कानावर पडलं, निघून गेलं. पण कानावरून कथा नुसती जाऊ द्यायची नाही. ते म्हणतात वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता. ही भगवंताची भक्ती त्याशिवाय उत्कट होऊ शकत नाही, जोपर्यंत आपण तन्मय होत नाही. जने त्याशु वैराग्य. आणि मग अशा भक्तीतून वैराग्य प्राप्त होतं. धर्मस्वरूप पुंसाम विश्वक्सेन कथा सुया, विश्वक्सेन कथा सुया. ज्या भगवंताच्या कथेमध्ये आपण जर तल्लीन झालो, आपण जर एकरूप झालो, तर प्रेम अंतःकरणात पाझरलं पाहिजे. जर अंतःकरणात प्रेम पाझरलं नाही तर हे सगळे व्यर्थ आहे. खाटाटोप कर्मकांड आहे नुसतं, प्रेम कशातच नाही. मग प्रेम नसेल, स्वयंपाकामध्ये जर प्रेम नसेल, स्वयंपाकीने स्वयंपाक करून निघून जाते, तिला काय प्रेम आहे त्याच्यात? कधी मीठ टाकलं काय, तिखट जास्त पडलं काय आणि कमी पडलं काय, आम्ही आपलं करून गेले. कसं करून गेले? कर्मकांड म्हणून करून गेले. पण जी घरची स्त्री असते ती मात्र बारकाईने पाहते. का? तर तिचं प्रेम त्याच्यात असतं. कोणतेही काम असो, झाड लोटापासून असो नाही तर रांगोळीचं असो, कोणतेही काम असो, कोणतेही काम हे आपण अंतःकरणपूर्वक जर केलं तर ते भगवंताला प्रिय आहे. कर्मकांड म्हणून उपयोगाचं नाही. कर्मकांड हे निरर्थक ठरतं. हेलपाटा आहे हेलपाटा. आपण जातो
एखाद्याकडे का हो भेट झाली का त्याची? नाही हो झाली. काय मग काय, गेलो सकाळी लवकर उठलो, 4-5 किलोमीटर लांब होतं पण गेलो. गाडीत पेट्रोल नव्हतं तर पायी गेलो, पायी आलो. काय झालं मग? काही नाही म्हणले, घरीच नव्हते. हेलपाटा. तसा हा हेलपाटा आयुष्याचा होऊ नये. आपण आलो जन्माला, संत तुकाराम महाराजांच्या सारखे श्रेष्ठ संत आलो याची कारण अशी, बोलिलेचे ऋषी साच भावे वर्तावया, ते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. आणि ज्या कारणासाठी आले ते कारण, ते कार्य परिपूर्ण करून गेले. आले आणि रिकामे गेले नाहीत. त्यांचा हेलपाटा झाला नाही. ज्ञानेश्वर माऊली आले पण त्यांचा हेलपाटा नाही झाला. नाही ते 21व्या वर्षी कोण समाधी घेईल का? 32व्या वर्षी शंकराचार्यांनी समाधी घेतली. 32व्या वर्षी म्हणजे जिथं आम्हाला आपलं आयुष्य सुरू करायचं असतं त्या काळात यांचं आयुष्य सगळं समाप्त झालं. त्यांना 2 वेळेला आयुष्य वाढून मिळालं म्हणे, एक्सटेन्शन मिळालं म्हणे 2 वेळेला. आधी 8व्या वर्षी, मग 16व्या वर्षी. एक्सटेन्शन का मिळालं? तर त्यांना कार्य करायचं होतं आणि जे कार्य करायचं होतं ते ठरवलं होतं. लहानपणापासूनच ठरवलं कार्य करायचंय, संन्यास घ्यायचा हे ठरवलंय. असं त्यांच्या चरित्रामध्ये की ते एकदा नदीमध्ये गेले आणि खरं म्हणजे त्यांना जायचं होतं घर सोडून, पण आई, वडील तर लवकर निघून गेले होते. आई म्हणली अरे तू जाऊ नकोस. आता आईच्या पाशातून काही सुटका होईना. मग एक अद्भुत प्रसंग निर्माण केला. त्या पाण्यामध्ये जी एक मगर आहे तिने मला धरलंय म्हणे पायाला. अगं आई, माझ्या पायाला मगरीने धरलंय. मगरीने धरलंय? मग आई म्हटली आता मगरीने धरलंय तर काय, तू जर मला परवानगी देत असशील संन्यास घेण्याची तर मगर सोडल, आणि नाही तर मी मगरीच्या तोंडात जाईल. आई म्हणली जा बाबा जा, तू निदान जिवंत राहा. आणि मग आता ही मगर कोणती? ग्राहग्रस्त व्यसन रशनो ग्राह विकलम. हा ग्रह म्हणजे ग्राह आहे, घर म्हणजे मगर आहे. ग्रह ग्राहग्रस्त व्यसन रशनो ग्राह विकलम. आपण ग्रहाच्या, या घराच्या मगरीच्या तोंडात अडकलोत आपण सुद्धा. पण आपल्याला काही अंतःकरणपूर्वक असं वाटत नाही की या घरातून आपली सुटका व्हावी. अर्थात घर सोडावं हा उद्देश नाही, पण मनःपूर्वक आपण भगवंताच्या नादाला लागावं आणि केवळ व्यवहार म्हणून आपला दैनंदिन काम करावं. याप्रमाणे ते म्हणतात धर्म हा याप्रमाणे जर आपण केला नाही, भगवत कथा बारकाईने ऐकली नाही, त्यात प्रेम निर्माण झालं नाही, तर श्रम एव हि केवलम, हे केवळ कर्मकांड होईल, हे केवळ हेलपाटा होईल. म्हणून धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोर्थायोपकल्पते. धर्म हा कशासाठी आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आणि नार्थस्य धर्म एकांतस्य कामो लाभाय स्मृतः. धर्म आपण आचरण करतो, धर्माचं आचरण करतो, पण कामस्य नेंद्रिय प्रीतीर लाभ यावे जीवेत यावता. त्याने आपल्याला उत्तर देऊन टाकलेत, कारण सांसारिक लोकांचं त्यांना मन माहीत आहे. ते म्हणे तुम्ही संसार करू नका असं मी म्हणणार नाही, तुम्ही संसार करा, पण ह्यापवर्गस्य, अपवर्ग आपल्याला प्राप्त करायचा आहे, पण इंद्रिय प्रीतीने संसार करू नका. इंद्रियाच्या प्रीतीनं त्यात लिप्त होऊन, त्यात अडकून, जसं एखाद्या ठिकाणी माशी अडकते तसं आपण या जाळ्यामध्ये अडकू नये. आपण संसार करावा, पण लाभो जीवेत यावता, कामापुरता करावा. कामापुरता संसार करा, पुन्हा त्यात लक्ष घालू नका. कामापुरतं जे जे आपल्या जीवनामधलं भोग आहेत ते कामापुरते भोगावेत, कारण त्या भोग भोगण्यासाठी तर आपलं जीवन आहे, पण त्यात लिप्त होऊ नका. मुद्दा एवढाच आहे की हे जीवन आपण कामापुरतं, जेवढं आपल्या नशिबाला आलेलं आहे, आपल्या समोर आलेलं आहे ते आपण भोगायचंय. सुख आणि दुःखाचा उपभोग आपण कामापुरता घ्यावा. दुःखानेही आपण जळून जाऊ नये, काजळून जाऊ नये, आणि सुखाने देखील हुरळून जाऊ नये. आपण मन स्थिर ठेवावं.
आणि भगवंताच्या चिंतनामध्ये मन ठेवावं. कामापुरता संसार करावा. ते म्हणतात जीवेत यावता जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थो अर्थेस्य कर्म भी. या ठिकाणी जीवनाचा उद्देश सूत महाराज सांगतात. मानवी जीवनाचा उद्देश काय? काय मानवी जीवनाचा उद्देश? तत्वजिज्ञासा. जीवस्य तत्वजिज्ञासा. जीवाचा उद्देश तुम्हा आम्हाला भगवंतांनी जो जन्म दिलाय तो एकाच कारणासाठी दिलाय, तत्वजिज्ञासा. तत्वाची जिज्ञासा करा. जिज्ञासा म्हणजे पृच्छा. खरं तत्व शोधा. केवळ बाकीच्या गोष्टीला भुलू नका. शोधा. तत्व शोधणे, तत्वाचा शोध घेणे, भगवंताचा शोध घेणे. तत्व म्हणजे भगवान आणि तपशील म्हणजे संसार. हा सगळा तपशील आहे. तपशिलात जाऊ नका, तपशिलात अडकू नका. तत्व जाणा. तत्व म्हणजे सूत्र. गणितामध्ये सूत्र असतात. एकदा सूत्र जाणलं की पुन्हा 100 गणित करत बसायची गरज नाही. एकदा सूत्र जाणलं, 2 गणिते केले, कळलं. अहो बाकीचे गणित कळले. एक सूत्र कळलं की सगळे गणित कळाले. त्याप्रमाणे भगवान म्हणतात, या ठिकाणी सूत महाराज म्हणतात की तत्वजिज्ञासा. जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थो येथे यर्थेह कर्म भी. माणसाने तत्वाची जिज्ञासा करावी. माणसाने शोध घ्यावा. या ठिकाणी जीवाची उत्पत्ती जी केली ती शोधासाठी केली. बाकीचे पशु पक्षी हे शोधासाठी नाहीत, ते मात्र त्यांच्या जीवनासाठी आहेत. त्यांनी आहार निद्रा भय याच्या नादामध्ये ते लागतात. परंतु मानव मात्र त्याच्या पलीकडे. मानव केवळ तेवढ्या पुरता नाही, पोटार्थी नाही. तुम्ही फक्त पोटार्थी होऊ नका, पोटाच्या वरचा विचार करा. पोट आधाराला आहे, पण पोटाच्या वर जो मेंदू आहे त्या मेंदूने, त्या बुद्धीने आपण विचार केला पाहिजे की मी या ठिकाणी का आलो, माझा उद्देश काय, माझा जन्म का झाला असावा. निरुद्देश कोणती गोष्ट होत नसते, सहज कोणती गोष्ट होत नसते, यदृच्छेने कोणती गोष्ट होत नसते. त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, त्याच्या मागे काहीतरी भूमिका आहे. आणि म्हणून माणसाने केवळ इंद्रिय प्रीतीसाठी या संसारात राबू नये. केवळ इंद्रिय प्रीती, कामस्थिन इंद्रिय प्रीती, केवळ कामापुरतं जीवन जगावं. जसं आपण जर असा विचार केला, उदाहरण एकाने असं दिलंय, चोर होता, त्या चोराला पकडलं गेलं, त्याला शिक्षा झाली आणि आता कारागृहामधून साधारणतः त्याला 1-2 वर्षाची शिक्षा झाली आणि आता त्याचा सुटकेचा दिवस आला. तो चांगला वागला. म्हणले काही हरकत नाही, याला 2 महिने आधीच सोडा. चांगलं वागलाय म्हणले, केली असेल चोरी, चूक होते माणसाकडून. मग तो कारागृहाचा प्रमुख आला, जेलर आला. जेलरने त्याला सांगितलं की तुम्हाला 2 महिने आधीच सोडायची आज्ञा झालेली आहे तुमच्या आचरणावरून. हा म्हणले वा वा वा, काय आनंद झाला त्या चोराला. बरं झालं, माझी सुटका होणार आहे. हो म्हणले, तुमची सुटका होणार आहे. सुटका झाली त्याची आणि तो निघाला. निघाल्यानंतर घरी आला आणि त्याच्या लक्षात आलं की अरे त्याचं एक पटकूर, एक दस्ती तिथं विसरली. कुठं? कारागृहात. हो म्हणले, दस्ती विसरली, आता जायचं काय कारागृहात? नको बाबा नको. का? अहो तुझं पटकूर विसरलंय ना, दस्ती विसरली ना, जाऊ दे म्हणले, दस्त्या अजून भरपूर आणू, पण आता कारागृहात नको. का? जोपर्यंत कारागृहात होतो तोपर्यंत तिथं थांबलो, आता पुन्हा जाणार नाही. आता त्याला दस्तीबद्दल प्रेम आहे का? नाही. का? जोपर्यंत होता तोपर्यंत ठीक आहे. तसं आपण कामापुरतं या संसारात राहावं, पण मृत्यूपर्यंत आपण त्याचं चिंतन करू नये. मृत्यूच्या शय्येवर पडला तरी काय होईल, कसं होईल, काय होईल, त्याचा विचार तू कशाला करतो? कसं होईल, काय होईल? अष्टाक्षरी मंत्र दुसरा जप ना. कसं होईल, काय होईल हा अष्टाक्षरी मंत्र नको जपू. या ठिकाणी भगवंताच्या कथेच्या तल्लीनतेमध्ये आपण खंड पडून देऊ नये. आपण केवळ आपल्या कामापुरतं पाहावं. धर्मस्य ह्यापवर्गस्य. धर्म हा अपवर्ग देणार आहे. अपवर्ग म्हणजे स्वर्ग. अपवर्ग, पवर्ग रचिता देवी, अपवर्ग फलप्रदा, असं एका ठिकाणी म्हटलंय. पवर्ग रचिता देवी. पवर्ग म्हणजे
इकडं व्याकरणातला किंवा भाषेमधला प वर्ग, प ब भ म हा प वर्ग आहे. प फ हा प वर्ग आहे. या ठिकाणी शंकर यांची स्तुती केली आहे. इथे काय शंकराची स्तुती केली आहे म्हणजे पिनाक, पिनाक पाणी, पिनाक फणी बालेंदू. पिनाक म्हणजे ज्याच्या हातात एक पिनाक नावाचं एक भगवंताजवळ शस्त्र आहे, हे पिनाक हातात धारण केलेलं आहे त्यांनी. म्हणून पिनाक फणी बालेंदू प फ. फणी म्हणजे कोण? नाग. शंकरांनी नाग धारण केलाय. बालेंदू बारीक चंद्र धारण केलाय डोक्यावर. प फ ब भस्म, भस्म धारण केले. भस्म चर्चित भगवान आहेत. आणि म म्हणजे असा ज्या भगवंतांनी माला धारण केलेली हातामध्ये, अक्षमाला. प फ ब भ म. त्यामुळे असा भगवंत जो पिनाक फणी बालेंदू भस्म आणि माला धारण केलेला आहे, अशा भगवंताचं स्मरण केलं म्हणजे पवर्ग झाला. हा पवर्ग रचिता देवी अपवर्ग फलप्रदा, असा पवर्ग धारण केलेला भगवान अपवर्ग म्हणजे प वर्गाच्या अनुषंगाने आपण अपवर्गाचं स्मरण करतो. या ठिकाणी ते म्हणतात की धर्मस्य ह्यापवर्गस्य, धर्म हा अपवर्ग देणार आहे, अर्थात मुक्ती देणार आहे, स्वर्ग देणार आहे. नार्थोर्थायोपकल्पते. आपण केवळ काम विषयाच्या नादी लागू नये, कारण कामस्य नेंद्रिय प्रीतीर लाभो जीवित यावता. कामापुरतं आपण जीवन आपण उपभोग घ्यावेत, इंद्रियाच्या प्रीतीसाठी नव्हे, इंद्रियाच्या प्रेमासाठी नाही. तर ज्याप्रमाणे संन्यासी मंडळी किंवा महानुभाव पंथात सुद्धा असं म्हटलंय की भिक्षा जी घ्यायची किंवा खायची ती इंद्रिय प्रीतीसाठी नाही, तर पोट चालावं म्हणून. अन्न जे ग्रहण करायचं ते जिम्हेच्या लालचेसाठी नाही, तर पोट भरावं म्हणून. केवळ अन्न ग्रहण करणे किंवा भोजन घेणे याच्या मागे इंद्रियाची प्रीती, जिभेचे चोचले पुरवू नका. जेवण करू नका असं सांगितलं नाही. जेवण घ्या, भोजन घ्या, पण इंद्रिय प्रीतीसाठी नको. इंद्रिय प्रीतीसाठी केवळ जिम्हेच्या चोचल्यासाठी खाऊ नका. जिम्हेचे चोचले आपल्या मनात भरपूर असतात, परंतु या चोचल्यासाठी जर आपण खाल्लं, म्हणून ते म्हणतात जिभेचे चोचले करू नका. केवळ अन्न हे पोटासाठी ग्रहण करा, अन्न हे प्राणधारणेसाठी ग्रहण करा. प्राणासी आहारू देयावा, इंद्रियासी नेदावा. महानुभाव पंथामध्ये एक सूत्र आहे, प्राणासी आहारू देयावा. प्राणाला आहार द्या, इंद्रियाला देऊ नका. कारण इंद्रियाला आहार दिला की इंद्रिय त्याच्या नादी लागतात. महानुभाव पंथामधल्या एका ग्रंथात एक कथा सांगितली, मोठी गमतीदार कथा आहे. एक पुजारी होता, तो एकटाच होता आणि दररोज दैनंदिन पूजा अर्चा करायचा, भिक्षा मागायची 4 घरी आणि खायचा. एके दिवशी लोक म्हणाले, का हो म्हणले, आज आखाड करायचा आहे म्हणले, आखाड महिन्याचा. पुजारीला सांगितलं, महाराज आमच्याकडे आखाड येतं का खायला? तो म्हणला, मी कुठंच गेलो नाही कधी. कधी नाही गेलो म्हणजे एखाद दिवशी गेलं तर काय होतंय, रोज एखाद दिवशी या. आणि आखाड म्हणलं की याचं तोंडाला पाणी सुटलं. म्हणले आपल्याला तिखट पुऱ्या खायला मिळतील, गोड खायला मिळेल. वा वा म्हणलं, बस काही हरकत नाही. सांजा वगैरे केलाय का? हो म्हणले, सांजाच्या पुऱ्या करतो. आला जेवायला, पोटभर जेवला, सांजाच्या पुऱ्या खाल्ल्या, तिखट पुऱ्या खाल्ल्या. आणि इथं प्राणासाठी आहार नाही बरं का, इंद्रियासाठी आहार घेतला आणि भरपेट आग्रहाचं जेवण घेतलं आणि आला. आल्यानंतर आपल्या देवळामध्ये नेहमीप्रमाणे झोपला. दुपारची वेळ होती, 2ची. जरा डुलकी आली, झोपला. डुलकी आली तर 2 घंटे झोपला. 4 वाजले, काही लोक दर्शनाला आले आणि म्हणले, अहो महाराज, गुरु महाराज तुमचे पाय देवाकडे आहेत. देवाकडे पाय? हो म्हणले.
अरे झोप लागली, कळलंच नाही म्हणले. जाऊ दे म्हणले, रोज तर पूजा करतोच आहे, एखाद दिवशी पाय देवाकडे राहिलं तर काय होतं. असं करत करत मग त्याला चटक लागली. म्हणले कालचं जेवण फार चांगलं होतं बाबा, हे भिक्षेचं काही खरं नाही, काही रुची नसते त्याच्यामध्ये. मग एकाने सांगितलं आमच्याकडे आलते महाराज. आलते, आम्ही बोलू. तुम्ही त्यांच्याकडे गेल तर आमच्याकडे या. म्हणून चातुर्मासात परान्न वर्जय महाराज. रोज सण आहे तर रोज वार आहे, कोणाकडे जायचं. नको नको, इंद्रिय प्रीतीसाठी भोजन नको. म्हणून चातुर्मास्यात परान्न वर्ज्य. कारण परान्नामध्ये किती खावं याचा आपल्याला अंदाज येत नाही. आग्रहाचा आपण खातच राहतो आणि आपल्या पोटावर नियंत्रण राहत नाही, मुखावर नियंत्रण राहत नाही, शरीरावर नियंत्रण राहत नाही. याप्रमाणे तो रोज एकाकडे जीव लागला आणि मग तर काय, त्याला चटक लागली दुसरीकडे जेवायची. सगळं गेलं. लोक म्हणले अहो महाराज, आता तुमच्याकडून काही काम होईना हे. म्हणले काय, तुम्ही तर लग्न केलं म्हणले आणि ह्या मंदिरात राहू लागलात. बरं, लग्न केलं, मुलं बाळे तुम्हाला झाले आणि ते सगळीकडे घाण करू लागले म्हणले मंदिरात. आता तुम्ही मंदिरात राहायच्या उपयोगाचे नाही. मग तुम्ही गावात कुठे घर बघा म्हणले. आता जा बरं, तुम्ही एकटे होता ठीक होतं. बरं, बायको आणली, पण आता मुलाबाळांनी सगळीकडे घाण करायला सुरुवात केली. तुम्ही आता हे मंदिर सोडा आणि घर करा. त्यांनी घर केलं आणि आता गावात एका ठिकाणी राहू लागला. जाता येता त्या मंदिराकडे नुसता जय देवा इतुके उरले. जो 12 तास पूजेमध्ये व्यस्त होता तो फक्त जाता येता देवा नमस्कार लांबूनच, तू तिकडं मी इकडं. आता दुरावला, देवाला दुरावला आणि संसाराला मात्र तो एकरूप झाला संसाराशी. सांगायचं तात्पर्य असं, त्यांनी सूत्र असं दिलंय की विधी करिता अविधी घडे, अविधी अविधी ते प्रसरे. विधी करताना सुद्धा, अर्थात देवाची पूजा करताना, व्रतचर्या करताना सुद्धा कधी कधी आपल्याकडून अविधी घडतो, चूक घडते आणि चूक चुकीला प्रसवते. चुकीतून पुन्हा चूकच निर्माण होते, प्रमादातून पुन्हा प्रमादच निर्माण होतो. म्हणून आपण आपल्या इंद्रिय प्रीतीसाठी काहीही करू नये, इंद्रिय प्रीतीसाठी व्यवहार करू नयेत. प्राण रक्षणापुरतं जेवण घ्यावं. कामस्य इंद्रिय प्रीती. म्हणून ते म्हणतात जीवाचं खरं ध्येयवादी माणसाचं जीवन असावं. आज आपली परिस्थिती अशी झाली आहे की कोणालाही विचारा, सगळे म्हणतात काय करावं, काही कळेच ना. ध्येयच नाही राहिलं, ध्येय राहिलं नाही, काही निश्चित कर्म राहिलं नाही. नाही मला हे करायचंय, हे ध्येय जर आपण स्वीकारलं, आपलं ध्येय कोणते, फक्त भगवंताचं शोध घेणे हे माझं ध्येय आहे. शोधित विठ्ठला जाऊ आता, असं म्हणून तुकाराम महाराज घरातून निघाले. मग भंडाराच्या डोंगरावर बसले असतील, चिंतन केलं असेल, मनन केलं असेल आणि शोध घेत घेत विठ्ठलाचा शोध घेण्यासाठी निघाले. विठ्ठलाचा शोध घ्यायचा तो काय मूर्तीत घ्यायचा का? मग पंढरपूरला आले असते. नाही, विठ्ठलाचा शोध म्हणजे काही मूर्तीचा शोध नाही, विठ्ठलाचा शोध म्हणजे काही दगडाचा शोध नाही. विठ्ठलाचा शोध म्हणजे आत्मशोध, स्वतःचाच शोध घ्यायचा आहे. माझ्यात हे जे चैतन्य आहे ते कुठून आलं, त्या चैतन्याच्या मागचं या जीवनामध्ये जन्माला येण्याचं कारण कोणतं आहे, याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून हे शोध घेणे ही माणसाची खरी ध्येयशीलता आहे. तेच माणसाचं खरं कर्तव्य आहे. जर माणूस जन्माला आला असेल तर त्यांनी भगवंताचा शोध घेतला पाहिजे. म्हणून ते म्हणतात वदंती तत्तत्त्वविदस्त्वम. भगवंत सगळ्या तत्वज्ञानामध्ये अनेक तत्वज्ञान आहेत, परंतु या सगळ्यामध्ये या ज्ञानमद्वयम, हे जे अद्वैत ज्ञान सांगितलं, अद्वैताचं ज्ञान सांगितलं, ते फार महत्वाचं आहे. ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्द्यते. हे अद्वैत तत्वज्ञान आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणतं? ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्द्यते. त्याला तुम्ही भगवान म्हणा, त्याला तुम्ही ब्रह्म म्हणा, त्याला तुम्ही कोणते नाव द्या, भगवंत म्हटला तरी तोच आहे, ब्रह्म म्हटलं तरी तोच आहे, त्याचप्रमाणे ईश्वर म्हटलं तरी तोच आहे. हे सगळं एकच नाव आहे. ही एकत्वाचा शोध आपण घेतला पाहिजे. म्हणून वेदामध्ये म्हटलं एकत्व, एकत्वाचा शोध घ्या. माणसाने
दृष्टीला किती वस्तू दिसू द्या, त्यातलं एकत्व शोधा. जसं मी मगाशी म्हणालो की लाकडाचा हत्ती आहे, लाकडाचा सिंह आहे, लाकडाचा वाघ आहे, लाकडाची शेळी आहे, पण याच्यातलं तत्व लाकूड आहे एवढा शोध घ्या. बस, हे सगळं लाकूड आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म, हे सगळं एक आहे. अनेक अनेक विधता जी आपल्याला दिसते ती आकाराची आहे, अनेक विधता प्रकारांची आहे, पण मूळ तत्व एक आहे, ते म्हणजे लाकूड. हे जर आम्हाला शोधता आलं, मूळ तत्वाचा शोध माणसाने कधी घ्यावा. ज्ञानी माणसाने एकच काम करावं. बाकीचे लहान मुलं हे आकाराला फसतील, परंतु तत्वज्ञानी मोठा तो फसणार नाही. तो म्हणेल की हे सगळं एकच आहे, हे सगळं लाकूड आहे. या दृष्टीने भगवान इति शब्द येते, ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्द येते. भगवान या शब्दाने भग म्हणजे काय? ऐश्वर्य, षड्गुणैश्वर्यता यामध्ये सांगितली आहे. भग, भगवान हा जो शब्द आहे, भग म्हणजे षड्गुणैश्वर्यता, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रिया. भगवंताजवळ 6 गुण नित्य असतात. या ठिकाणी ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रिया ज्ञान वैराग्य योश्चैव भगवंत इति ऋणा. आता या ठिकाणी ऐश्वर्यस्य समग्रस्य, समग्र जो शब्द आहे तो परिपूर्ण या अर्थाने, परिपूर्ण ऐश्वर्य, परिपूर्ण यश, परिपूर्ण धर्म, परिपूर्ण श्रेय म्हणजे ज्याला आपण धन धान्य समृद्धी म्हणतो ती श्रेया. त्याचप्रमाणे परिपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण वैराग्य, नित्य वैराग्य, नित्य ज्ञान, नित्य ऐश्वर्य, नित्य धर्म, नित्य यश आणि नित्य श्रेया, ह्या 6 गोष्टी म्हणजे भग. भग शब्दाचा अर्थ हा आहे. भगवंत इथे रणा, याला भगवंत असं म्हणतात. या 6 गोष्टी भगवंताजवळ नित्य असतात, आपल्याजवळ नसतात. म्हणून आपण भगवान नाही. आपण जीव का आहोत त्याचं कारण आपल्याजवळ या षड्गुणैश्वर्यता नाही. भगवंताजवळ नित्य ज्ञान आहे, नित्य ऐश्वर्य आहे, नित्य धर्म आहे. म्हणून तर त्यांनी सांगितलं की भगवान जिथे आहे तिथे धर्म आहे, जिथे भगवान आहे तिथे धर्म आहे. आणि जिथे धर्म आहे तिथे यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा जो गीतेतला श्लोक आहे तो हेच सांगतो की ज्या ठिकाणी भगवान आहेत त्या ठिकाणी धर्म आहे, त्या ठिकाणी यश आहे, त्या ठिकाणी कीर्ती आहे, त्या ठिकाणी पराजय नाही. कारण जिथे कृष्ण आहे तिथेच यश आहे. याचा इथे जिथे धर्म आहे तिथे यश आहे. म्हणून धर्म भगवंताचं स्वरूप आहे. या ठिकाणी ते म्हणतात यश, औदार्य, ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण ज्या ठिकाणी वसती, माऊलीने सुद्धा हाच शब्द वापरलाय. हे 6 गुण जिथे बसतात त्यालाच भगवंत असं म्हणतात. यश, वैराग्य, औदार्य, ज्ञान आणि ऐश्वर्य या सगळ्यांचं एकत्रीकरण जिथे कायमस्वरूपी असतं. आता हे त्याचं धोरण नाहीये, अनित्यत्व हे त्याचं स्वरूप नाहीये. म्हणून ते म्हणतात की ब्रह्म, परमात्मा आणि भगवंत हे सगळे एकच आहेत, फक्त शब्द भिन्न आहेत. शब्द भिन्न आहेत याचा अर्थ ते भिन्न आहेत असं नाही. भिन्नत्व शब्दात आहे. शब्द वेगवेगळे असतात पण अर्थ मात्र एकच असतो. आपण समजा एखाद्या मुलाला गुरुजी वेगवेगळे सांगतात की समानार्थी शब्द शोधा, म्हणून त्याला सांगतात पाणी. सांग रे समानार्थी शब्द. एक म्हणतो जल, दुसरा म्हणतो वारी. आणि मग अरे हो, जल म्हणजे पाणी, वारी म्हणजे पाणी, त्याचप्रमाणे अंबू म्हणजे पाणी. हो बरोबर, पण हे 3 वेगवेगळे शब्द झाले. हो पण पाणी एकच आहे ना. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून H2O म्हणजे पाणीच. म्हणजे हे सगळं पाण्याचे प्रतिशब्द आहेत. पाण्याला सांगितलेले अर्थ एकच आहे का नाही, का अर्थ भिन्न आहेत. म्हणून आपण अर्थाकडे लक्ष द्यावं. म्हणून
शब्दाकडे लक्ष देऊ नका, अर्थाकडे लक्ष द्या. वैविध्याकडे लक्ष देऊ नका, एकत्वाकडे लक्ष द्या. एकत्व म्हणून पश्चात शब्द हे अनेक असतात, शब्दात अनेक गोष्टी असतात, परंतु अर्थ मात्र एकच असतो. हा अर्थ आपण जाणला पाहिजे. अर्थमनित्यम भाव नित्यम. अर्थ हा आपल्याला अनित्य असलेला शब्द आहे. वास्तविक शब्दचा ध्वनी हा नित्य आहे बरं का. यावरही बरीच चर्चा झाली, अस्काचार्यांनी बरीच चर्चा केली की शब्द हा अनित्य आहे का नित्य आहे. आपल्यापेक्षा पूर्वीचे लोक फार हुशार होते, ज्ञानी होते, हे सगळं सांगून बसलेले. आपण उच्चारला शब्द गेला, अनित्य. ते म्हणतात शब्द हा अनित्य पण त्यातला ध्वनी नित्य. म्हणजे जो शब्दातला ध्वनी उच्चारला गेला तो कुठेतरी या वातावरणात आहे. तो ध्वनी मात्र, कारण ध्वनी हा या वातावरणात वायू रूपाने आकाश, या आकाश तत्वामध्ये तो एकरूप होतो ना. कारण शब्द गुणकम आकाशम, शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणून तो शब्द जर आकाश असेल तर शब्द असलाच पाहिजे, हे आपलं तत्व आहे. म्हणून आपण पंचमहाभूताचा विचार केला, त्याचप्रमाणे पंच तन्मात्रांचा विचार केला, तो इथं केला. असो, याप्रमाणे हे सगळे शब्द भिन्न भिन्न असतील पण अर्थ मात्र एक आहे. या दृष्टीने तत्सद्दधाना मुनेयो ज्ञान वैराग्य युक्तया, आणि या ज्ञानी वैराग्य युक्त अशा प्रकारच्या महर्षींनी जे ज्ञान सांगितलं ते खऱ्या अर्थाने भक्त्या श्रुतगृहीतया. आपण जर ते भक्तीने ऐकलं, नुसतं श्रुत शब्द वापरला नाही, गृहीतया म्हणजे ऐकलं आणि ग्रहण केलं, म्हणजे मनामध्ये साठवलं. ज्ञान ऐकणं आणि ज्ञानाचं पुन्हा पुन्हा चिंतन केलं तर ते साठवलं जातं. ज्ञान ऐकलं आणि वाया गेलं काही उपयोग नाही. ज्या पात्रामध्ये एखादं पात्र उथळ असतं, त्यात आपण काही टाकलं की ते बाहेर पडून जातं. उथळ पात्र नको. ज्ञानाचं पात्र कसं पाहिजे, कान हा सूक्ष्म गोष्ट घेणारा, ग्रहण करणारा पाहिजे. म्हणून धारणा ही फार महत्वाची. ग्रहण आणि धारण, ग्रहण धारण पटुर बाला, त्याला बाल म्हटले बरं का. नतुस्तनंदया, आपण या क्षेत्रात बालच आहोत असं म्हटलं पाहिजे. बाल शब्दाने ज्याला ग्रहण करता येतं आणि ज्याला धारण करता येतं त्याला बाल म्हटले. असो, श्रुतगृहीतया, आपण ते श्रवण म्हणजे ऐकावं आणि ग्रहण करावं, धारण करावं. आता कुंभीरद्विज श्रेष्ठ वर्ण समविभागशः, आणि मग धर्म हा वर्ण आश्रम या निमित्ताने सांगण्यात आला आणि भगवंताला त्यातून प्रसन्न करण्यात आलं. तस्माद एकेन मनसा भगवान सात्वतांपतीही, भगवान हा त्याच्या कथा आपण ऐकल्या, श्रोतव्य कीर्तितव्यश्च, त्याची कीर्ती, त्याचे गुण, त्याच्या कथा हा आपण ऐकत बसलो, सतत ऐकत गेलं म्हणजे आपोआपच आपलं मन तिकडे लागतं. यदनुध्यासिना युक्ता हा कर्मग्रंथी निबंधनम, आणि हळूहळू जसं आपण ध्यान करत जावं तसं तसं कर्मग्रंथी निबंधनम, कर्माच्या गाठी ढिल्या होतात. कर्माच्या गाठी हळूहळू जसं आपण स्मरण करावं, चिंतन करावं, मनन करावं, आपल्या लक्षात येणार नाही. वास्तविक पाण्याची समजा धार आहे, काय लागतो पाणी, पाण्याची धार सतत पडत राहिली, आपल्याला काय वाटतं, पाण्याची धार आहे, काय लागणार आहे फार मोठी, एखादा मोठा आघात केला तर लागेल, पण पाण्याच्या धारेने काय होणार आहे. पण दगड झिजून जातात का नाही, सतत धार जर पडत राहिली, सातत्याने पाण्याची धार जर दगडावर पडत राहिली तर दगड देखील फुटतो, दगड देखील भंग पावतो, त्या ठिकाणी देखील त्याला छिद्र पडतात. का, धार सतत आहे. तसं सतत एखादी गोष्ट चिंतनाच्या माध्यमातून करत राहिलं तर आपल्या कर्माच्या ग्रंथी, कर्माच्या गाठी हळूहळू ढिल्या होत राहतात. कर्माच्या गाठी हळूहळू ढिल्या होतात, एकदम होणार नाही, परंतु आपल्याही न कळत आपल्या कर्म म्हणजे आपण केलेले पूर्वकर्म, त्याच्या गाठी एवढ्या पक्क्या बसलेल्या असतात की त्या आसूड नसतात, त्या पक्क्या गाठी आहेत. त्या गाठी एकमेकाशी इतक्या घट्ट जुळलेल्या आहेत की जसं एखादी आश्मरी म्हणजे ज्याला आपण खडा झाला, मूतखडा, एखाद्याला मूतखडा झाला काय करावं, मग आयुर्वेदाचार्य म्हणतात आश्मरी घ्या,
अश्मरीने काय होईल? काही नाही, तुम्ही घेत राहा, ऑपरेशनची गरज नाही, हे एवढं औषध घेत राहा. नाही हो म्हणले, 12 MM चा झालाय खडा, 13 MM चा झाला, होऊ द्या हो म्हणले, पण ऑपरेशनची गरज नाही. का? औषधाने तो फुटतो. मग जर आपल्या पोटातला खडा औषधाने फुटतो, तर भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या अंतःकरणातले हे गाठी का नाही फुटणार, गाठी का नाही तुटणार? नामरूपी औषध घ्या. असं जसं आयुर्वेदाचार्य आपल्याला सांगतात, अश्मरी घ्या, त्याप्रमाणे इथं ही अश्मरी कोणती आहे? ही भगवंताच्या नामाची अश्मरी आहे. भगवंताच्या नामाचं औषध आपण घेतलं म्हणजे आपल्या मनातल्या हृदय ग्रंथी हळूहळू भेदून जातात. म्हणून ते म्हणतात, केवळ एकाच गोष्टीने आपल्या यदनुध्यासिना युक्ताः कर्म ग्रंथी निबंधनम चिंतन्ति कोविदास्तस्य कोणू कुर्यात कथारथिम. आणि जर सहजासहजी हे तुटत असतील तर भगवंताच्या कथेवर प्रेम कोण करणार नाही? भगवंताची कथा कोणाला आवडणार नाही? कोणू कुर्यात कथारथिम शुश्रूयो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुची. भगवंताची कथा ही रुची निर्माण करणारी आहे, आवड निर्माण करणारी आहे. आणि जसं 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 आपण ती ऐकत जाऊ तसं तसं आपलं अंतःकरण स्वच्छ होत जाईल. आणि ते म्हणतात, पुण्यतीर्थ निषेवणात. भगवंताची कथा ही पुण्यकारक आहे. पुण्यतीर्थ निषेवणात, ज्याप्रमाणे एखाद्या तीर्थावर आपण जातो, गंगेवर जातो, गोदावरीत जातो, स्नान करतो आणि शुद्ध होतो. पुण्यतीर्थ निषेवणात, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या तीर्थस्नानाने आपण शुद्ध होतो, आपण पवित्र होतो, पण मन मात्र पवित्र होत नाही. शरीर शुद्धी होईल, पण मनशुद्धी ही भगवंताच्या कथारूपी सरितेने होईल, कथारूपी नदीने होईल. या ठिकाणी भगवंताची कथा आणि गंगा याची तुलना केलेली आहे. तशी मोरपंतांनी सुद्धा सुंदरपणाने केलेली आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा एका ठिकाणी केलेली आहे. आणि ती तुलना करताना माऊली यांचा नेहमीचा युक्तिवाद त्यांनी वापरला. कोणता? ते म्हणाले, अहो आपल्याला माहिती नाही की गंगा पापम शशी तापम. गंगा हे पाप नष्ट करतं, शशी म्हणजे चंद्र हा ताप नष्ट करतो. गंगा पापम शशी तापम. गंगा पाप नष्ट करते हे खरं आहे. माऊलींनी एका ठिकाणी मोठ्या गमतीने म्हटलंय की गंगा ही माणसाची शुद्ध करणारी, पाप नष्ट करणारी आहे. गंगा शुची होय, 12व्या अध्यायातच आहे मला वाटतं. गंगा शुची होय पाप ताप जाये. गंगा शुद्ध आहे, ती शुची आहे म्हणजे शुद्ध करणारी आहे. पापही जातं आणि तापही जातो. आपण उन्हाळ्यामध्ये हरिद्वारला, तिथे काही उन्हाळा जाणवत नाही, थंड वातावरण असतं. थंड वातावरणामध्ये गंगा खळखळ 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 वाहत असते. आणि हरिद्वारची गंगा इतकी ओघवती आहे की आपल्याला आंघोळ करायची झाली तर साखळी धरावं लागतं, नाही तर आपण वाहत जाऊ. गंगा शुची होय पाप ताप जाये. पण माऊली म्हणतात, तेथ आहे बुडणे एक. पण जरा जपून बर का, बुडून जाताल. तिथं आपण बुडून जाण्याची भीती आहे. गंगा शुद्ध आहे, पवित्र आहे, पाप जातं ताप जातं, पण बुडण्याची भीती आहे. पण भगवंताची कथा ही तुम्हाला तारते म्हणे, बुडवीत नाही. तुम्ही किती डुबकुळ्या मारा कथेमध्ये, किती बुड्या मारा कथेत. अहो, कथेत बुड्याच मारायच्या असतात, कथेत बुड्या मारायच्या असतात, कथेत उड्या मारा, तरी सुद्धा कथा तुम्हाला तारते भोपळ्यासारखी. का? तर कथेची ताकदच ती आहे. म्हणून भगवंताची कथा आणि गंगा याच्यात हा फरक आहे. गंगा बुडवते आणि कथा मात्र तारते. म्हणून पुण्यतीर्थ निषेवणात ते म्हणतात, शृण्वतां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यंतो ह्या भद्राणी. सगळं अभद्र नष्ट होतं, सगळं पाप नष्ट होतं, सगळं दुरित नष्ट होतं. आणि हृदय संतो हे भद्राणी विधुनोती सुरत सताम. सगळं पाप धुवून जातं, स्वच्छ होतं. सॅनिटायझर लावा आणि डेटॉल टाका, स्वच्छ होऊन जातं म्हणे. सांगतात ना ते, इतके मिनिट हात धुवा, तितके मिनिट हात धुवा, इतकं सेकंद धुवा. हे कशामुळे सांगितलंय? शास्त्राने सांगितलंय. या आपल्याला आयुर्विज्ञान शास्त्राने सांगितलंय, म्हणून आपण करतो. आपण पाय धुतो, हात धुतो,
मग ते म्हणतात 10 सेकंद धुवा, असं धुवा, तसं धुवा, बोट धुवा, मनगट धुवा, सगळं बरोबर. त्याप्रमाणे आपण केलंही पाहिजे. ही सगळी कृती नुसती कर्मकांड म्हणून नाही, ज्ञानपूर्वक केली पाहिजे. जर ही कृती कर्मकांड म्हणून नाही करायची, ज्ञानपूर्वक करायची, तर मग भगवंताच्या कथेमध्ये का नाही बरं ज्ञान आत्मसात करायचं? म्हणून ते म्हणतात विधुनोती, सगळं स्वच्छ होऊन जातं, धुवून निघून जातं. सुहृत सताम, आपल्या सत्वगुणाचा उदय होतो आणि सगळं धुवून निघून जातं. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया, इथे शब्द वापरलाय नित्यम. या ठिकाणी असे काही शब्द वापरलेत की ज्यामुळं आपल्याला, हो आम्ही भागवत ऐकलो, 1 वर्ष ऐकलं, हो पण लक्ष नाही, फक्त सप्ताह तेवढा केला, पण काय करावं, 3-3 घंटे बसणंच होत नाही हो. मग ते खुर्चीवरच बसले तरी पायाला गुडघ्याला कळ येऊ लागली. तेवढ्यात कोणाचे तरी मोबाईल येतात, तेवढ्यात कोणाचा तरी आवाज येतो, तेवढ्यात कोणाला तरी आपण बोलतो. मग नाही म्हणले, काही लक्ष नव्हतं. कारण भागवत कथा ऐकली खरी, सप्ताह केला करा, पण सप्ताह ऐकून सुद्धा सप्ताहात लक्ष नव्हतं. का बरं? काय किंवा म्हणले प्रचेतस कोण होते हो? काय किंवा कुठले प्रचेतस भागवतात आहेत काय? मग काय ऐकलं तुम्ही? सांगायचं तात्पर्य असं की आम्हाला भागवत कथेत लक्ष नसतं, ऐकण्यात लक्ष नसतं. सांगणारा व्यवस्थित सांगतो, पण ऐकणारा लक्षपूर्वक ऐकत नाही. म्हणून ते म्हणतात की जर नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया, भागवताची सेवा करा. सेवा म्हणजे परिपूर्ण समर्पण करा. सेवा म्हणजे समर्पण. सेवा शब्दाचा अर्थ, आता सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा ठीक आहे, पाय दाबणं, त्यांना वेळेवर अन्न पाणी देणं, औषध पाणी देणं, ही सेवा झाली. ही भागवताची सेवा काय करायची हो? म्हणजे भागवताची सेवा म्हणजे भागवताचं श्रवण. प्रत्येक ठिकाणी अर्थ भिन्न आहे. सेवा म्हणजे शरण्य वृत्तीने नम्र होऊन भागवताचं चिंतन करणे, मनन करणे, वाचन करणे, अभ्यास करणे, अध्ययन करणे, ऐकणे म्हणजे सेवा. म्हणून सेवा म्हणजे समर्पण. भागवताशी आपली समर्पित वृत्ती करा. भगवती तुष्णो लोके भक्ती भगवती नैष्ठिकी. आणि असं करत 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 गेलं, नित्य भागवताची सेवा करत गेली म्हणजे आपोआपच नैष्ठिकी भक्ती निर्माण होते. निष्ठा, भागवतावर निष्ठा प्राप्त होते. निष्ठा फार महत्वाची आहे. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला आहेत आणि निष्ठा एका बाजूला आहे. निष्ठा जर नसेल, निष्ठा पाहिजे, मात्र श्रद्धा पूर्ण पाहिजे. न अर्धवट श्रद्धा उपयोगाची नाही, पूर्ण विश्वास पाहिजे. विश्वास हा फलदायक आहे, विश्वास हाच फलदायक आहे. म्हणून ही निष्ठा कधी निर्माण होईल? जर तुम्ही नित्य भागवताची सेवा करत करत गेलं, भागवत श्रवण करत गेलं, तर ही भक्ती आधी हळूहळू रुची निर्माण होते. रुचीतून आवड, आवडीतून आपण सवड काढतो आणि त्यातून नैष्ठिकी भक्ती, एकतानता, एक निष्ठा आपल्या मनात निर्माण होते. आणि मग तदा रजस्तमो भावा कामलोभादयाश्चे चेत येत्याविद्धम स्थितीन सत्वे प्रसिद्धती. याप्रमाणे रज तम हे नष्ट होऊन सत्वाचं प्रतिष्ठापन होतं. सत्व या ठिकाणी निर्माण होतं. अंतःकरणामध्ये सत्व गुण प्रगटतो. हा सत्वगुण मुक्त संगस्य जायते. या सत्वगुणानेच माणूस मुक्त होतो. सत्वगुणानेच माणसाची वृद्धी होते, शुद्धी होते. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. या ठिकाणी उपनिषदातला संदर्भ देऊन सांगितलंय. विद्यते हृदय ग्रंथी, हृदयाच्या गाठी फुटतात आणि सगळे संशय नष्ट होतात. कारण संशय आत्मा विनश्यती. जोपर्यंत संशय येत तोपर्यंत माणसाला पूर्ण ज्ञान प्राप्त होत नाही. संशय जोपर्यंत आहेत मनात तोपर्यंत ज्ञान नाही. एकदा निसंशय माणूस झाला की तो परिपूर्ण ज्ञानी होतो. घागर तोपर्यंत बुडबुड करते जोपर्यंत ती भरत नाही. ती बुडबुड कधी थांबते? जेव्हा घागर पूर्ण भरते. त्याचं तोंड गच्च भरलं, अहो बुडबुड, आता बुडबुड थांबली म्हणले. बडबडे थांबली, बुडबुडे थांबली. का? तोंड भरलं, घागर भरली. म्हणून जोपर्यंत अपूर्णता आहे, आपण म्हणतो ना हिंदीमध्ये, जी अर्धवट घागर असते ती आवाज करते, परंतु जी पूर्ण भरलेली घागर असते ती मात्र आवाज करत नाही. तसा विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. सगळे संशय नष्ट होतात आणि श्रीयंते चास्य कर्माणि
दृष्टे एवामनीश्वरे. भगवंताच्या नामामध्ये आपण तल्लीन होतो. सगळे कर्म क्षीणते चास्य कर्माणी. सगळे कर्म क्षीण होतात. या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे, हे नष्ट होत नाहीत. हे मुद्दा मी नेहमी सांगत असतो की आपल्यातले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नष्ट होतात का? नष्ट नाही होत. मग संतांचे कसे झाले? ते म्हणे नष्ट होतच नसतात. आता मला सांगा, आपल्या अंगामध्ये कोणते रोग नाही तो? सगळेच रोग आहेत. आपल्या अंगामध्ये खोकला आहे, ताप आहे, डिसेंट्री आहे, सगळे रोग आहेत. आपल्या रोगांचंच भरलेलं हे शरीर आहे. मग तुम्ही निरोगी कसं काय? टेस्ट करा म्हणले, पॉझिटिव्ह येईल ती का बघा. टेस्ट नाही म्हणून पॉझिटिव्ह नाही. वास्तविक आपल्यामध्ये सगळे रोग आहेत, पण आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवलंय आणि म्हणून ते दिसत नाहीत. एकदा रोगाचा प्रभाव वाढला की मग मात्र तुम्हाला रोग झाला असं कळेल. वास्तविक सगळे रोग आपल्या शरीरात आहेत, पण ते आपण नियंत्रित ठेवले, त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवलंय. कशाने? आपल्या आचरणाने, दैनंदिन खाणं पिणं, योग्य आचार करून, विचार करून, ज्याला आपण स्वास्थ्य म्हणतो. आपण स्वास्थ्य प्राप्त करून घेतलंय. आयुर्वेदामध्ये त्यांनी स्वास्थ्य चिकित्सा केलेली आहे. रोग झाल्यानंतर चिकित्सा ही वेगळी, पण आधी रोग होऊच नये म्हणून केलेली चिकित्साला स्वास्थ्य रक्षणम असं म्हटलंय. स्वस्थ वृत्त म्हणते त्याला. स्वस्थ वृत्त म्हणजे सकाळी उठा, व्यायाम करा, प्राणायाम करा, दैनंदिन कमी खा, अल्प जास्त पोटभर. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना सावकाश होऊ द्या, त्याचा अर्थ असा आहे की अवकाश ठेवून जेवा. एवढं खाऊ नका की पोटामध्ये पाण्याला जागा राहणार नाही, एवढं खाऊ नका. म्हणून सावकाश, अवकाश. तेव्हा खाणं पिणं मर्यादित ठेवा. सगळं काही आपल्या मर्यादित असलं म्हणजे सर्व काही प्रमाणामध्ये असावे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे असं रामदास स्वामींनी म्हटले. तेव्हा हे प्रमाणबद्धता म्हणजे स्वस्थ वृत्तता. असं स्वस्थ राहिलं म्हणजे तुमच्यात रोग असू द्या, पण आपल्या आरोग्याची ताकद एवढी आहे की त्यामुळे रोग होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्याचं प्रशमन होतं. आणि म्हणून लस काय करते? लस हेच करते, तुम्हाला मेलेले जंतू तुमच्या शरीरामध्ये सोडलेले आहेत आणि हे जंतू मेलेले असल्यामुळं किंवा अर्ध मेलेले असल्यामुळं त्याच्याशी कसं लढायचं ते आमच्या पेशींना माहीत आहे. त्याचं प्रशिक्षण पेशी घेतात आणि मग पेशी तयार होतात. त्याप्रमाणे आपण तयार पाहिजे. आपल्या पेशी आपण तयार ठेवा. असो, म्हणून आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे नष्ट होत नसतात, शेवटपर्यंत नष्ट होत नाहीत. फक्त त्यावर नियंत्रण मिळवावं लागतं. साप हा आहे, गारुडी साप खेळवतो, पण त्याचे दात काढल्यावर तो करतो काय? सापाचे दात काढल्यावर साप काहीच करत नाही, तो खेळत राहतो, तो अंगावर खेळवतो. सापाचे दात काढले, वाघाचे नख काढले तर वाघ काय करणार आहे? हत्तीचे दात काढले तर हत्ती काय करणार आहे? तसे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचं शक्ती कमी केली तर ते काही करू शकत नाहीत, निष्प्रभ होतात. आता आकाशामध्ये चांदण्या नाहीत का? आहेत. मग का दिसत नाहीत? निष्प्रभ झाल्यात म्हणून. सूर्याच्या प्रकाशात निष्प्रभ झाल्यात म्हणून. तसं आपल्या ज्ञानाच्या प्रकाशात काम, क्रोध, लोभ निष्प्रभ करा, त्यांचं काही चालणार नाही. हा मुद्दा इथं सांगितलाय त्यांनी. कोणता? तर या ठिकाणी आपल्याला तदा रजस्तमो भावा हा काम लोभाचे असे चेते एतैर्विधम स्थितम सत्वे प्रसिद्धती. सत्वाचा प्रभाव वाढला की काम क्रोधाचा प्रभाव कमी होतो. सूर्याचा प्रभाव कमी झाला की अंधार वाढायला लागतो. का? सूर्याचा प्रभाव कमी झाला. तसा सत्वाचा प्रभाव कमी झाला तर रजतम वाढतील, पण सत्वाचा प्रभाव वाढला तर रजतम तिथे अंधकारामध्ये, जसं सूर्याच्या पुढे अंधकार टिकत नाही तसा रजतमही टिकणार नाही. या दृष्टीने ते म्हणतात क्षीयंते चास्य कर्माणी. क्षीयंते या मुद्द्यावर चाललंय आपलं. क्षीयंते, क्षीयंते म्हणजे क्षीण होतात. हे क्षीण झाले म्हणजे ते काही करू शकत नाहीत. अर्धमेले झाले म्हणजे ते काही करू शकत नाहीत. लस तयार होणे म्हणजे अर्धमेले होणे. हे अर्धमेले झाले म्हणजे काही करू शकत नाहीत. तसं हे सगळे काम, क्रोध, लोभ, मोह हे अर्धमेले करा. त्यांना पोषण देऊ नका, त्यांना कुपोषित ठेवा.
म्हणजे ते काहीच करणार नाही. म्हणून तुमच्याजवळ असले काय काय फरक पडतो, त्यांच्यावर नियंत्रण मिळवलंय. म्हणून क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्टे एवा मनीश्वरे अतो वै कवयो नित्यम भक्ती परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वत्यात्मप्रसादने. याप्रमाणे आपण भगवंताच्या या नामामध्ये तल्लीन राहिलो म्हणजे हे काही करू शकणार नाही. हे नाग किती मोठा असू द्या, पण दात काढले म्हणजे विष हे त्याचं आपल्याला त्रासदायक आहे, परंतु नागाचं विष दातात असतं. दात काढून टाकले तर नाग काही करणार नाही. तसे कामक्रोधाची शक्ती कमी केली म्हणजे कामक्रोध असले काय आणि नसले काय काही फरक पडणार नाही. ते म्हणतात याप्रमाणे पार्थिवा दारुण धूमस्तमया तमस्तु तत् ब्रह्मदर्शनम. ब्रह्मदर्शन तेव्हाच होईल जेव्हा रज आणि तम नष्ट होईल. सत्व उदयाला आलं की रजतम नष्ट होतील. रजतम नष्ट झाले की आपोआपच तत् ब्रह्मदर्शनम. ब्रह्मदर्शन त्यांनी सांगितलं. आणि मग भगवंताचा साक्षात्कार तेव्हाच होऊ शकतो. रजस्तम प्रकृतया समशीला भजंती वै. आता या ठिकाणी दुसरा एक मुद्दा, त्याचा विचार आपण उद्या करणार आहोत. भजंती वै. भागवतामध्ये काही ज्याला असे शब्द आहेत की ज्या शब्दांनी अनेक अर्थ व्यक्त केले, असे फार महत्वाचे अर्थ व्यक्त करणारे सूत्र आहेत. समशीला भजंती वै हे सूत्र आहे की लोक आपापल्या प्रमाणेच भजतात. सत्व, रज आणि तम हे तीन गोष्टी आहेत. पण सात्विक लोक सात्विकाच्या मागे लागतात, रजोगुणी लोक रजोगुणाच्या आणि तमोगुणी लोक तमोगुणाच्या. म्हणून समशीला भजंती वै याचा अर्थ एवढाच आहे. त्याचं चिंतन आपण उद्या करणार आहे. पण या ठिकाणी उपोद्घात करतो त्याचा. आपण म्हणतो इंग्रजीत ही किड्स. कसा आहे मुलगा, कसा आहे, मुलीचं लग्न करायचंय, मुलाचं काही सांगता येत नव्हतं का. अहो त्याचा एक मित्र पत्ते खेळतो, दुसरा मित्र दारू पितो, पण तो कसा आहे ते मला माहित नाही. मित्राच्या निमित्ताने आपण त्या माणसाची परीक्षा करत असतो. जर एक मित्र पत्ते खेळतो, दुसरा दारू पितो, तिसरा वाईट मार्गाने चाललेला आहे, चौथा अशिक्षित आहे, आणि मग तो कसा आहे ते मला माहिती आहे, मग त्याचे मित्र असेल, मग तो तसाच असला पाहिजे. समशीला भजंती वै. प्रत्येक जण आपापल्या प्रवृत्ती आपले मित्र शोधत असतो. या ठिकाणी हा मुद्दा जो ते सांगतील आणि त्यानुसार देव कसे भिन्न भिन्न झाले याचं जे वर्णन करतील तो भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली कवरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे